नमस्कार. द डीप डाईव्हमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण एका खूप सुंदर आणि खरंच विचार करायला लावणाऱ्या कवितेबद्दल बोलणार आहोत. पाब्लो नेरुडांची कविता यू स्टार्ट डाईंग स्लोली. हो, खूप छान कविता आहे ही. ही कविता आपल्याला आठवण करून देते की खरं जगणं म्हणजे काय. म्हणजे कवी सांगतात की जर आपण काही गोष्टी केल्या नाहीत किंवा टाळल्या तर आपण जिवंत असूनही एका अर्थाने हळूहळू मरत असतो. बरोबर. म्हणजे आपलं आयुष्य कसं कंटाळवाणं, उत्साह नसलेलं होऊन जातं. आज आपण याच कवितेचा अर्थ समजून घेणार आहोत, विशेषतः आपल्या तरुण श्रोत्यांसाठी. जेणेकरून या कवितेतून मिळणारा जो आनंदाचा संदेश आहे तो त्यांच्यापर्यंत पोहोचावा. अगदी बरोबर. ही कविता म्हणजे आयुष्यातला रस कसा टिकवून ठेवायचा याबद्दलचं एक, काय म्हणतात त्याला, मार्गदर्शनच आहे. हो. यात नुसते उपदेश नाहीत, तर एक कळकळ आहे. नवीन अनुभव घेणं, स्वतःची किंमत ओळखणं, मनातल्या भावनांना वाट मोकळी करून देणं आणि बदलांना सामोरं जाणं, हे सगळं किती महत्वाचं आहे हे कविता अधोरेखित करते. अगदी. आणि यातूनच आपल्याला जगण्याचा खरा आनंद मिळू शकतो. चला तर मग या कवितेच्या जगात शिरूया. मी आधी संपूर्ण कविता सावकाश वाचतो, म्हणजे आपल्या शाळेतील मित्रमैत्रिणींना ती नीट ऐकता येईल. हो, नक्की. कवी काय म्हणू पाहत आहेत हे आपण प्रत्येक टप्प्यावर समजून घेऊ. कवितेची भाषा इंग्रजी आहे, पण आपण त्यावर मराठीत सविस्तर बोलूया. ठीक आहे. इफ यू डू नॉट ट्रॅव्हल, इफ यू डू नॉट रीड, इफ यू डू नॉट लिसन टू द साऊंड्स ऑफ लाईफ, इफ यू डू नॉट अप्रिशिएट युअरसेल्फ, you start dying slowly. When you kill your self-esteem, when you do not let others help you, you start dying slowly. If you become a slave of your habits, walking every day on the same paths, if you do not change your routine, if you do not wear different colors, or you do not speak to those you don't know, you start dying slowly. If you avoid to feel passion, and the turbulent emotions, those which make your eyes glisten and your heart beat fast, you start dying slowly. If you do not change your life when you are not satisfied with your job or with your love, if you do not risk what is safe for the uncertain, if you do not go after a dream, if you do not allow yourself at least once in your lifetime to run away from sensible advice. मला असं वाटतं की भारतात पण मध्ये खूप सारे नूतन स्कॉलर्स आहेत जे अशा विषयांमध्ये कॉन्ट्रीब्यूट करतात किंवा भरपूर कॉन्ट्रीब्यूट करतात. ही होती पाब्लो नेरुडा यांची कविता. आता आपण पहिल्या कडव्याकडे वळूया. कवी म्हणतात, इफ यू डू नॉट ट्रॅव्हल, इफ यू डू नॉट रीड, इफ यू डू नॉट लिसन टू द साऊंड्स ऑफ लाईफ, इफ यू डू नॉट अप्रिशिएट युअरसेल्फ, तर तुम्ही हळूहळू मरायला लागता. यू स्टार्ट डाईंग स्लोली. या हळूहळू मरणं याचा नेमका अर्थ काय घ्यायचा इथे? हे बघा, इथे शारीरिक मरणाचा प्रश्न नाहीये. हो. हळूहळू मरणं म्हणजे आपल्या आतला उत्साह, जगण्याची उमेद, एक प्रकारचं कुतूहल कमी होणं. इट मीन्स लुझिंग होप, लुझिंग द जॉय अँड एक्साइटमेंट ऑफ लाईफ, इवन युअर फिजिकली अलाइव्ह. अच्छा. आपण नवीन गोष्टी शिकणं थांबवतो तेव्हा एक प्रकारे आपली वाढ थांबते. म्हणजे प्रवास, ट्रॅव्हल, ब्रॉडन्स आवर होरायझन्स, आपली दृष्टी विस्तारते. बरोबर. वाचन, रीडिंग, गिव्स अस नॉलेज अँड पर्स्पेक्टिव्ह. आपल्याला ज्ञान मिळतं, इतरांचे अनुभव कळतात. लिसनिंग टू द साऊंड्स ऑफ लाईफ म्हणजे केवळ कानांनी ऐकणं नाही, तर आजूबाजूला जे घडतंय त्याबद्दल जागरूक असणं. बीइंग अवेअर अँड कनेक्टेड टू द वर्ल्ड अराउंड अस. ओके. निसर्गाचे आवाज, लोकांचं बोलणं, या सगळ्यांशी जोडलं जाणं. अँड अप्रिशिएटिंग युअरसेल्फ मीन्स हॅव्हिंग सेल्फ वर्थ. स्वतःची कदर करणं, स्वतःवर प्रेम करणं. विदाऊट दीज लाईफ बिकम्स डल. एकाच जागी थांबल्यासारखं. खरंय. हीच ती मरगळ. यू स्टॉप ग्रोईंग, विच इज लाईक डाईंग स्लोली. हेच ते हळूहळू मरणं. इट्स अबाउट बिकमिंग डल अँड इनॅक्टिव्ह इनसाइड. समजला. म्हणजे जीवन अनुभवायचं सोडून दिलं की आतून आपण संपायला लागतो. खरंय. मग कवीने या पहिल्या कडव्यात हळूहळू मरण्यापासून वाचण्यासाठी काय 4 गोष्टी करायला सांगितल्या आहेत? व्हॉट आर 4 थिंग्स द पोएट सेज यू शुड डू टू अवॉइड डाईंग स्लोली? हो, तर त्यांनी सांगितलं आहे ट्रॅव्हल म्हणजे प्रवास करा, रीड वाचन करा, लिसन टू द साऊंड्स ऑफ लाईफ जीवनाचे सूर ऐका, आणि अप्रिशिएट युअरसेल्फ स्वतःची प्रशंसा करा. बरोबर. या गोष्टी आपल्याला जिवंत ठेवतात.
अगदी आपल्या जगण्याला अर्थ देतात. आता पुढचं कडवं फक्त 2च ओळी आहेत, पण खूप महत्वाच्या वाटतात. When you kill your self-esteem, when you do not let others help you, you start dying slowly. हो, नक्कीच. सेल्फ इस्टीम इज फीलिंग गुड अबाउट युअर सेल्फ, नोईंग युअर व्हॅल्यू. स्वाभिमान, स्वतःबद्दलचा आदर. वेन यू लूज दॅट, यू लूज कॉन्फिडन्स. जेव्हा आपण स्वतःला कमी लेखायला लागतो किंवा इतरांना तसं करू देतो, तेव्हा आपला आत्मविश्वास जातो. हे झालं किलिंग युअर सेल्फ एस्टीम. अच्छा. ऑल्सो, रिफ्युजिंग हेल्प मीन्स आयसोलेटिंग युअर सेल्फ. दुसरी गोष्ट, इतरांची मदत नाकारणं. आपल्याला अनेकदा वाटतं की मदत मागणं म्हणजे कमीपणा. हो, वाटतं खरं. पण तसं नाही. ह्युमन्स नीड कनेक्शन अँड सपोर्ट. आपल्याला एकमेकांच्या आधाराची गरज असते. मदत नाकारल्याने आपण एकटे पडतो. इट्स लाईक बिल्डिंग वॉल्स अराउंड युअर सेल्फ. दोन्ही गोष्टी म्हणजे बोथ थिंग्स. कमी झालेला आत्मविश्वास आणि एकटेपणा ब्लॉक पर्सनल ग्रोथ अँड हॅपीनेस. आपल्या विकासाला, आनंदाला अडथळे आणतात. लीडिंग टू दॅट स्लो डेथ. ही सुद्धा एक प्रकारची आतून आलेली मरगळच आहे. म्हणजे स्वतःला महत्त्व देणं आणि इतरांशी जोडलेलं राहणं हे दोन्ही जगण्यासाठी आवश्यक आहे. यात सेल्फ एस्टीम हा शब्द महत्त्वाचा आहे. वोकॅब्युलरी. सेल्फ एस्टीम म्हणजे काय? व्हॉट डज सेल्फ एस्टीम मीन? अगदी सोप्या भाषेत सेल्फ एस्टीम मीन्स हॅव्हिंग रिस्पेक्ट फॉर युअर सेल्फ अँड फीलिंग कॉन्फिडंट अबाउट युअर ओन अबिलिटीज अँड कॅरेक्टर. स्वतःबद्दल आदर असणं आणि आपल्या क्षमतांवर विश्वास असणं. बरोबर. तर या कडव्यावर आधारित प्रश्न, अकॉर्डिंग टू द पोएट, what two actions related to self and others can lead to dying slowly? याचं उत्तर आहे किलिंग युअर सेल्फ इस्टीम अँड नॉट लेटिंग अदर्स हेल्प यू. म्हणजे स्वतःचा स्वाभिमान मारणे आणि इतरांची मदत न घेणे. आता तिसऱ्या कडव्याकडे जाऊया. इथे कवी सवयींचे गुलाम होण्याबद्दल बोलतायत. बरोबर. इफ यू बिकम अ स्लेव्ह ऑफ युअर हॅबिट्स, वॉकिंग एव्हरी डे ऑन द सेम पाथ्स, if you do not change your routine, if you do not wear different colors, or you do not speak to those you don't know, you start dying slowly. म्हणजे रोज तेच करणं. हे कसं काय मरणं असू शकतं? हे तर उलट सुरक्षित वाटतं, नाही का? बरोबर. सुरक्षित वाटतं, पण तेच तर धोक्याचं आहे. दिस स्टॅन्झा इज अबाउट गेटिंग स्टक इन अ रट. अच्छा. Becoming a slave of your habits म्हणजे means doing the same things mechanically without thinking. यंत्रासारखं जगणं, रोज तेच. Walking the same paths and not changing routine leads to boredom. आयुष्यातलं नाविन्य संपतं, कंटाळा येतो. हो. Not wearing different colors or speaking to strangers. हे symbolizes avoiding newness and variety in life. ही प्रतिकात्मकता आहे. याचा अर्थ आपण नवीन अनुभव घ्यायला, नवीन लोकांना भेटायला, आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडायला घाबरतो. हे सगळं, ऑल दिस मेक्स लाईफ मोनोटोनस अँड प्रिव्हेंट्स न्यू एक्सपिरियन्सेस. आयुष्य एकसुरी, बेचव होऊन जातं. इमॅजिन इटिंग द सेम फूड एव्हरी सिंगल डे, इट बिकम्स बोरिंग, राईट? जसा रोज फक्त वरण भात खाल्ला तर कंटाळा येईल ना? हो, अगदी. तसंच आयुष्याचं आहे. लाईफ नीड्स व्हरायटी. त्यात बदल हवा, थोडं नाविन्य हवं, आव्हानं हवीत, तरच ते रसरशीत वाटेल. विच अगेन कॉन्ट्रिब्युट्स टू डाईंग स्लोली. नाहीतर तीच मरगळ, तेच हळूहळू मरणं. खूप छान उदाहरण दिलं. म्हणजे थोडक्यात रुटीनमध्ये अडकून पडणं आणि नवीन गोष्टी ट्राय करायला घाबरणं हे आपल्या उत्साहाला मारक ठरतं. मग या कडव्यातून रुटीनमध्ये अडकल्याची कोणती लक्षणं दिसतात? व्हॉट आर द साइन्स ऑफ बीइंग स्टक इन अ रुटीन अकॉर्डिंग टू दिस स्टॅन्झा? तर ती लक्षणं आहेत. बीइंग अ स्लेव्ह ऑफ हॅबिट्स, सवयींचा गुलाम होणे. वॉकिंग द सेम पाथ्स डेली, रोज त्याच वाटेवरून चालणे. नॉट चेंजिंग रुटीन, दिनक्रम न बदलणे. नॉट वेअरिंग डिफरंट कलर्स, वेगळे रंग न वापरणे. आणि नॉट स्पीकिंग टू स्ट्रेंजर्स, अनोळखी लोकांशी न बोलणे. बरोबर. हे सगळं आपल्याला थांबून ठेवतं. अगदी. आता चौथ्या कडव्यात कवी थेट भावनांवर येतात. इमोशन्स. इफ यू अवॉइड टू फील पॅशन and their turbulent emotions, those which make your eyes glisten and your heart beat fast, you start dying slowly. म्हणजे तीव्र भावना टाळणं, avoid to feel passion. हे कसं काय? Passion means strong feelings, love, excitement, enthusiasm. तीव्र ओढ, उत्साह. Turbulent emotions are strong, sometimes unsteady feelings. खडबड उडवणाऱ्या तीव्र भावना. The poet says, avoiding these powerful emotions. ज्या गोष्टींमुळे डोळ्यात चमक येते,
थिंग्स दॅट मेक आईज स्पार्कल अँड द हार्ट बीट्स फास्ट, अशा भावनांना टाळणं इज ऑल्सो अ वे ऑफ डाईंग स्लोली. हे सुद्धा हळूहळू मरणं आहे. अच्छा. हो, कारण फीलिंग डीपली इज पार्ट ऑफ बीइंग फुल्ली अलाइव्ह. भावना अनुभवणं हे जिवंत असण्याचं लक्षण आहे. जर आपण भावना दाबून टाकल्या, इफ वी सप्रेस इमोशन्स, वी बिकम नंब. आपण बधीर होऊन जातो. इट्स लाईक टर्निंग डाऊन द व्हॉल्यूम ऑफ लाईफ. आयुष्याचा आवाज आपणच कमी केल्यासारखं होतं. म्हणजे भावनांना सामोरं जायला हवं, त्यांना अनुभवायला हवं. मग यातले 2 शब्द, टर्ब्युलंट आणि ग्लिसन, व्होकॅब्युलरी. टर्ब्युलंट आणि ग्लिसन म्हणजे काय? व्हॉट डू टर्ब्युलंट अँड ग्लिसन मीन? हो, टर्ब्युलंट मीन्स अनस्टेडी, परहॅप्स स्ट्रॉंग अँड चेंजिंग, लाईक स्टॉमी वॉटर, म्हणजे अस्थिर, खळबळजनक. ग्लिसन मीन्स टू शाईन ऑर स्पार्कल, लाईक वेन आईज आर ब्राईट विथ टिअर्स ऑर एक्साइटमेंट, म्हणजे चमकणे, ओलाव्याने किंवा आनंदाने. समजलं. तर मग या कडव्यानुसार आपण काय टाळायला नको? व्हॉट डज द पोएट सजेस्ट वी शुड नॉट अवॉइड? आपण टाळायला नको पॅशन अँड टर्ब्युलंट इमोशन्स, तीव्र ओढ आणि खळबळजनक भावना. आणि या भावनांची लक्षणं कोणती सांगितली आहेत? व्हॉट आर द साइन्स ऑफ दीज इमोशन्स? ती लक्षणं आहेत आईज ग्लिसनिंग अँड हार्ट बीटिंग फास्ट, डोळे चमकणे आणि हृदयाची धडधड वाढणे. ठीक आहे. भावनांना स्वीकारणं महत्वाचं आहे. अगदी. तेच तर आयुष्य स्वीकारणं आहे. आणि आता शेवटचं 5वं कडवं, हे तर मला वाटतं सगळ्यात जास्त धाडसी संदेश देणार आहे. दिस इज द क्लायमॅक्स, नाही का? हो, अगदी. कामात किंवा प्रेमात समाधानी नसताना बदल न करणं. नॉट चेंजिंग वेन अनसॅटिस्फाईड विथ जॉब ऑर लव्ह. सुरक्षित गोष्टी सोडून अनिश्चिततेकडे न जाणं. नॉट रिस्किंग द सेफ फॉर द अनसर्टन. स्वप्नांचा पाठलाग न करणं. नॉट गोईंग आफ्टर अ ड्रीम. आणि शेवटची ओळ, आयुष्यात एकदा तरी शहाणपणाच्या सल्ल्यापासून दूर न पळणे. नॉट अलाउइंग युअरसेल्फ, ॲट लीस्ट वन्स इन युअर लाईफ, टू रन अवे फ्रॉम सेन्सिबल ॲडवाईस. हो, दिस इज द क्लायमॅक्स. इट अर्जेस अस टू टेक चार्ज ऑफ आवर लाईफ. इथे कवी आपल्याला थेट कृती करायला सांगत आहेत. इफ यू आर अनहॅपी, समाधानी नाही, चेंज इट. नुसतं कुरकुरत बसू नका, बदला. डोंट जस्ट स्टे इन द सेफ झोन. नेहमी सुरक्षित मार्गाला चिकटून राहू नका. रिस्किंग थिंग्स फॉर समथिंग अनसर्टन, लाईक पर्स्युइंग अ स्वप्न, अ ड्रीम, इज असेन्शियल फॉर ग्रोथ. कधीकधी अनिश्चिततेसाठी धोका पत्करणं गरजेचं असतं, विशेषतः स्वप्नांसाठी. खरंय. अँड समटाइम्स सेन्सिबल ॲडवाईस, शहाणापणाचा सल्ला, while usually good, can hold us back from truly living. सेन्सिबल म्हणजे वाईज, प्रॅक्टिकल सल्ला. तो सहसा बरोबर असतो, पण कधीकधी तोच आपल्याला आपल्या मनाचं ऐकण्यापासून रोखतो. अच्छा. Allowing yourself to break the rules occasionally to chase a dream is vital. म्हणून आयुष्यात कधीतरी, निदान एकदा तरी चौकटी मोडून जे आतून करावंसं वाटतंय ते करायला हवं. नॉट डुईंग दीज थिंग्स इज द अल्टिमेट वे टू डाय स्लोली. हे धाडस न करणं, बदल न स्वीकारणं, स्वप्नांना मारणं, सतत सुरक्षित खेळणं, इट्स अबाउट चूजिंग सेफ्टी ओव्हर फुलफिलमेंट. हे खऱ्या अर्थाने हळूहळू मरण आहे. जसं की एखाद्याला गायक बनायचंय, पण सुरक्षित नोकरी सोडायला भीती वाटते. लाईक समवन वॉन्ट्स टू बिकम अ सिंगर बट इज अफ्रेड टू लिव्ह अ सिक्युअर जॉब. हे त्याचं उदाहरण आहे. बरोबर. म्हणजे आयुष्यात बदल घडवण्यासाठी, स्वप्न पूर्ण करण्यासाठी धोका पत्करण्याची तयारी ठेवायला हवी. व्होकॅब्युलरी. सेन्सिबल म्हणजे काय? व्हॉट डज सेन्सिबल मीन? सेन्सिबल मीन्स वाईज, प्रॅक्टिकल, बेस्ड ऑन गुड जजमेंट ऑर कॉमन सेन्स. म्हणजे शहाणपणाचा, व्यावहारिक. ओके. तर या कडव्यावर आधारित प्रश्न. व्हॉट काइंड ऑफ रिस्क्स डज द पोएट एनकरेज टेकिंग? कवी कोणत्या प्रकारचा धोका पत्करायला सांगत आहेत? The poet encourages risking the safe for the uncertain and going after a dream. सुरक्षित सोडून अनिश्चिततेकडे जाण्याचा, स्वप्नाचा पाठलाग करण्याचा. आणि आयुष्यात एकदा तरी स्वतःला काय करण्याची परवानगी द्यायला हवी? व्हॉट शुड वन अलाउ वनसेल्फ ॲट लीस्ट वन्स? टू रन अवे फ्रॉम सेन्सिबल ॲडवाईस. शहाणपणाच्या सल्ल्यापासून दूर पळून जाण्याची. खूप महत्वाचा विचार आहे हा. हो, कारण खरा आनंद अनेकदा त्या कम्फर्ट झोनच्या बाहेरच असतो. आता थोडं कवितेच्या रचनेबद्दल बोलूया. साहित्यिक उपकरणे, लिटररी डिव्हाइसेस, कोणती वापरली आहेत यात? यात सगळ्यात आधी जाणवतं ते म्हणजे रेपिटेशन.
पुनरावृत्ती. हो, ती ओळ. बरोबर. द लाईन यू स्टार्ट डाईंग स्लोली इज रिपीटेड ॲट द एंड ऑफ ऑलमोस्ट एव्हरी स्टॅन्झा. हे कशासाठी? वाय इज दिस गन? का? टू एम्फसाइज द मेन मेसेज. कवीला जो मुख्य संदेश द्यायचा आहे तो आपल्या मनावर ठसवण्यासाठी. टू कॉन्स्टंटली रिमाइंड द रीडर ऑफ द कॉन्सिक्वेन्सेस ऑफ इनॅक्शन. कृती न करण्याचे परिणाम काय आहेत याची सतत आठवण करून देण्यासाठी. अच्छा. ऑल्सो द पोएम इज रिटन इन फ्री वर्स, म्हणजे मुक्त छंदात आहे. फ्री वर्स? हो, म्हणजे यात कोणती ठराविक यमक योजना, राईम स्कीम नाही किंवा मीटर नाही. दिस मीन्स देर इज नो फिक्स्ड राईम स्कीम ऑर मीटर. ओके. यामुळे काय होतं, इट गिव्ज इट अ नॅचरल कॉन्व्हर्सेशनल फील. कवितेला एक नैसर्गिक संवादात्मक सूर मिळतो. लाईक समवन इज डिरेक्टली स्पीकिंग टू अस. असं वाटतं कवी थेट आपल्याशी बोलतायत. इट फोकसेस मोर ऑन द मेसेज दॅन ऑन स्ट्रिक्ट स्ट्रक्चर. रचनेच्या बंधनांऐवजी विचारांवर जास्त भर दिला जातो. कम्पेअर्ड टू पोएम्स विथ रेग्युलर राईम्स लाईक ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार, दिस फील्स व्हेरी डिफरंट. बरोबर. आणि कवितेतील काही विशेषणं, ॲडजेक्टिव्हज आणि ते वर्णन करत असलेले नाउन्स. व्हॉट आर सम ॲडजेक्टिव्हज अँड द नाउन्स दे डिस्क्राइब? हो, आहेत की. जसं की वी हॅव टर्ब्युलंट इमोशन्स, सेन्सिबल ॲडवाइस, डिफरंट कलर्स, सेम पाथ्स. टर्ब्युलंट डिस्क्राइब्स इमोशन्स, भावना. सेन्सिबल डिस्क्राइब्स ॲडवाइस, सल्ला. डिफरंट डिस्क्राइब्स कलर्स, रंग. अँड सेम डिस्क्राइब्स पाथ्स, रस्ते. ही विशेषणं त्या शब्दांना अधिक अर्थ देतात. अगदी. तर मग या सगळ्या चर्चेनंतर कवितेचा एकूण अर्थ किंवा मध्यवर्ती कल्पना काय आहे असं म्हणता येईल? व्हॉट इज द ओव्हरऑल मीनिंग ऑर द सेंट्रल आयडिया ऑफ दिस पोएम? द सेंट्रल आयडिया इज दॅट लाईफ शुड बी लिव्ड ॲक्टिव्हली अँड पॅशनेटली. या कवितेची मध्यवर्ती कल्पना आहे की आयुष्य हे सक्रियपणे, उत्कटतेने आणि धाडसाने जगण्यासाठी आहे. इट्स अ कॉल टू एम्ब्रेस एक्सपिरियन्सेस, इमोशन्स, रिस्क्स अँड चेंजेस. ही एक प्रकारे कृती करण्याची हाक आहे. नवीन अनुभव घ्या, भावनांना जागा द्या, धोका पत्करा, बदलांचं स्वागत करा. स्टेईंग स्टॅटिक, अवॉइडिंग फीलिंग्स, स्टिकिंग टू डल रुटीन्स, म्हणजे एकाच जागी थांबून राहणं, भावना टाळणं, रुटीनमध्ये अडकणं, लॅकिंग सेल्फ वर्थ अँड रिफ्युजिंग हेल्प, स्वतःला कमी लेखणं, मदत नाकारणं. These are ways we stop truly living and begin to die slowly inside. या सगळ्यामुळे आपण आतून हळूहळू मरायला लागतो. बरोबर. कविता आपल्याला सांगते की आनंदी आणि अर्थपूर्ण जीवन जगण्यासाठी, टू लिव्ह अ हॅपी अँड मिनिंगफुल लाईफ, वी नीड टू बी डायनॅमिक, ओपन अँड करेजस. आपल्याला सतत काहीतरी नवीन शिकलं पाहिजे. वी शुड कंटिन्युअसली लर्न समथिंग न्यू, गेन एक्सपिरियन्सेस, अनुभव घेतला पाहिजे. विच मेसेज फ्रॉम द ऑप्शन्स गिवन इन द सोर्स मटेरियल सूट्स द पोएम बेस्ट? म्हणजे आपण म्हणू शकतो की सी, बी युअर सेल्फ अँड डू व्हॉट युअर हार्ट टेल्स यू. हे खूप जवळचं वाटतं नाही का? हो, अगदी. आणि फुलफिल ऑल युअर ड्रीम्स, हे सुद्धा. द कोर इज अबाउट लिव्हिंग ऑथेंटिकली अँड फुली, स्वतःच्या मनाप्रमाणे भरभरून जगणं. तर सारांश रूपात सांगायचं तर ही कविता आपल्याला आठवण करून देते की जीवन हे अनुभवांनी, भावनांनी आणि बदलांनी भरलेले असावे. इन शॉर्ट, दिस पोएम रिमाइंड्स अस दॅट लाईफ शुड बी फिल्ड विथ एक्सपिरियन्सेस, इमोशन्स अँड चेंजेस. हो. It warns against falling into boring routines, suppressing emotions, fearing risks, or losing self-worth. खरं जगणं म्हणजे सतत काहीतरी नवीन करणं, जोखीम पत्करणं आणि आपल्या स्वप्नांचा पाठलाग करणं. True living means constantly doing something new, taking risks and chasing our dreams. It's about finding happiness not in safety, but in fullness of life. खरा आनंद हा सुरक्षितेपेक्षा आयुष्याच्या समृद्धीमध्ये आहे. पाब्लो नेरुडा यांची ही कविता खरंच आपल्याला विचार करायला लावते की आपण खऱ्या अर्थाने जगत आहोत का? दिस पोएम बाय पाब्लो नेरुडा मेक्स अस थिंक, आर वी ट्रूली लिव्हिंग? अगदी. आणि जाता जाता एक विचार, अ थॉट टू पॉन्डर. कवीने शेवटचं कडवं एका अर्थाने अपूर्ण सोडलं आहे. इफ यू डू नॉट अलाउ युअर सेल्फ ॲट लीस्ट वन्स इन युअर लाईफ टाईम टू रन अवे फ्रॉम सेन्सिबल ॲडवाईस. यानंतर काय, तुम्ही यानंतर कोणती ओळ जोडाल? What line would you add after this? अच्छा. आणि तुमच्यासाठी वैयक्तिक आयुष्यात शहाणपणाच्या सल्ल्यापासून दूर पडून जाणे म्हणजे नेमका काय असू शकतं? व्हॉट माइट रनिंग अवे फ्रॉम सेन्सिबल ॲडवाईस मीन फॉर यू पर्सनली?
असा कोणता अनुभव आहे जो घ्यायचा आहे पण व्यावहारिक विचार थांबवत आहेत? खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे हा. यावर नक्की विचार करा. आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढच्या वेळी भेटूया एका नवीन विषयासोबत. धन्यवाद. धन्यवाद.